शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. रणसंग्राम सुद्धा रंगतोय. उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सुद्धा सुरू आहे. पण ही निवडणूक नेमकी कुठल्या मुद्द्यावर रंगणार आहे? जनतेचा चर्चेचा विषय नेमका काय आहे आणि जनतेला या निवडणुकीतून काय हवंय, उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मधली काही जनमानसं आहेत, त्यांच्याकडून आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत. त्यांना या निवडणुकीबद्दल काय वाटतं, त्यांच्यात काय चर्चा रंगली आहे नेमकी, हे जाणून घेणार आहोत. काय सांगाल, हे या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या प्रभागातल्या समस्या नेमक्या काय आहेत? माझा प्रभाग क्रमांक 7 आहे आणि कमळाचं कमळाचं बटनच आपण दाबू, कारण की त्यांच्या मागील कमळाच्या बटनवर ते निवडून आले ते वाल्ले मॅडम. चांगलं काम केलं होतं त्यांनी, त्याबद्दल आम्ही कमळाचे बटन. नगराध्यक्ष म्हणून कोण हवंय शहादात? नगराध्यक्ष म्हणून आम्ही मकरंद साहेब यांनाच बोलतो. शहादाचा विकास कोण साधू शकतं, काय वाटतं? शहादाचा विकास साधू शकतो असं तर दोघी आहे मॅडम, पण त्याच्यावर असं आहे, जो विकास करू शकेल, जो चांगलं शहादाचे काम करू शकेल त्याला आपण मतदान करू शकतो. तसं मतदान तर आहे, तसं तर आपल्या याच्यावर मतदान कसं करावं ते त्याचा विकास चांगला होईल, त्याने शहादा शहराचा विकास होईल आणि सर्व कामं बरोबर व्यवस्थित होतील, त्या हिशोबाने मतदान करायचे. या प्रभागातल्या समस्या नेमक्या काय आहेत? या प्रकारच्या समस्या तर भरपूर आहे. असं काय बघायला गेलं तर मागच्या वर्षी 5 वर्ष जे संतोष वाल्यांनी केलं ते पण केलं त्यांनी. बाकी भरपूर असे कामे केले त्यांनी, गटारे वगैरे केले, रस्ते, आमचे चौक वगैरे केले, सर्व कामं चांगले केले त्या संतोष वाल्हे यांनी. संजू साठे होते त्यावेळेस मागच्या 5 वर्षामध्ये. आता लताजी शिवदे आहेत आणि संतोष वाल्हे आहेत. आता हे पण त्यांना पण सांगितलं, त्यांना प्रभाचे काम ते व्यवस्थित करते आपल्या हिशोबाने. शहादाचा विकास कोण साधू शकतं, काय? मकरंद साहेबांशिवाय दुसरं कोण आहे? का असं वाटतं? कारण आता ते जे नेतृत्व दिसतं असं, तेच काही शहादासाठी करू शकतात. तुमच्या प्रभागातल्या समस्या नेमक्या काय आहेत, काय सांग? समस्या तर हे तर मागचे 4-5 वर्षापासून प्रशासन होतं म्हणून फार दुर्लक्ष झालेलं आहे असं, पण प्रत्येक वार्डाकडे. कारण हे आता तुम्ही इथं मागे बघू ना, किती कचरा पडलेला आहे तिथे. ते कचरावाल्यांना काही बोललं तर ते आपल्यावर ओरडतात. अशा भरपूर समस्या आहे, पण ते प्रशासन असल्यामुळे आपण काही कोणाला सांगू शकत नाही. शहादासाठी नवं पर्व सुरू होत आहे, तर सत्ता कोणाच्या हाती द्यायला आवडेल? सत्ता तर आम्ही म्हणजे मागील सगळे कामं बघून, आता जो म्हणजे हा वैयक्तिक विषय असतो, कोणाचे मतदान करणं किंवा कोणाला मतदार देणार आहे आम्ही, हा गुपित विषय असतो. पण विकासाला मत देऊ आणि चांगल्या कामांना आम्ही आमचं मत देऊ. कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार आहात? नाही, मला राजकारणाबद्दल काही बोलायचे नाही, कारण मला त्याच्यातलं काही नॉलेज नाही आहे राजकारणात. कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार? आपला विकासाचा मुद्दा आहे. शहादा शहर स्वच्छ सुंदर शहर पाहिजे आपलं, हे चांगलं डेव्हलपमेंट पाहिजे इतर शहरापेक्षा बी. एक तरुण म्हणून कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार? आपलं मतदान फक्त बीजेपीला राहील, मकरंद साहेबांना राहील, कारण की ते करू शकतात शहाद्याचा विकास, आम्हाला असं वाटतं. प्रभागाच्या समस्या काय आहे नेमक्या 7 आणि 8 मध्ये? प्रभागाच्या समस्या म्हणजे गटरीवर जे आपण हे ठेवणार होतो कांदा, त्याला पॅकिंग करायचा विषय, तो पॅकिंग करायचा विषय सुटलेला आहे. रोडाचे कामं झाले, पण ते जसे पाहिजे तसे झालेले नव्हते मागच्या पंचवार्षिकमध्ये. आणि जसं सांगितलं भाऊंनी का घाण्याचा विषय असा आहे का, गाडी येते, गाडी आपल्या घरातला जो कचरा आहे तो दिला जातो, बाकी रोडावरचा कचरा गोळा करून घेऊन नाही जात. ते सर्व गोळा करतात, तिथं आग लावून चालले जातात, म्हणजे उचलून घेऊन नाही जात. म्हणजे तो त्याच्यामुळे काय होतं का, आपल्या घरातला आपण कचरा देतोय, रोडावरचा कचरा बाहेर जात नाही, तो तिथं असतो. त्या समस्या सगळ्या आहेत. आणि दुसरं मग लाईट्स झाले, जे लावलेले आहेत आता आमदार निधीतनं, जे लागले ते लागले, बाकीचे जे नगरपालिकेचे पोल आहे ते लगभग सगळे बंद आहे. तर त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि हे सगळे कामं व्हायला पाहिजे. 100 कोटीची कामं गेल्या पंचवार्षिक मध्ये झाली असं म्हटलं जातं. तुमच्यापर्यंत कुठली कामं पोहोचली? ते आम्हाला काही एवढं माहीत नाही 100 कोटीचे झाले कामं का नाही काही, पण असं थोडेफार झालेलं दिसतात. भाऊ गार्डन वगैरे नवं झालेलं आहे, टाउन हॉल नवा झालेला, असं काही थोडंफार दिसतं, पण एवढी 100 कोटीचे कामं काही दिसले नाही. बाकी आम्ही काही एवढं असं आपलं गावाकडे काही एवढं आम्ही काही गावात फिरलो नाही का, कुठं काय काम झालं एवढं काही बघितलं नाही. तुमच्यापर्यंत कुठली कामं पोहोचलीत काय आठवतं? नाही. जिल्ह्यामध्ये सर्वात जास्ती नळपट्टी शहादा शहराची आहे.
त्या नळपट्टीला इतकी वाढीव घेऊन बी आम्हाला 4 दिवसानंतर पाणी भेटत असतं. याच्यावर नगरपालिकेने खरंच ठोस कारवाई करायला पाहिजे आणि नळपट्टी कमी करून 1 दिवस आड तरी पाणी द्यायला पाहिजे. जसं बिहारमध्ये भाजपचं पॅटर्न दिसून आलं, बिहार पॅटर्न जसं बिहारच्या जनतेने दाखवून दिलं, तसं शहाद्यात काय होईल का? ते नाही सांगू शकत, कारण शहाद्यामधल्या लोकांची मानसिकता हे तर जो तो जे त्याच्याच माहिती ना. असंही पुढे जाऊन शक्य होऊ शकतं. जर समजा कमी जास्त काहीतरी झालं तर एक गठबंधन होऊन व्यवस्थित राजकारणी लोक बसतील सत्तेवर असं वाटतं आम्हाला. देवाभाऊ काही दिवसांपूर्वी शहाद्यामध्ये येऊन गेलेत. त्यांनी अगदी म्हणजे शहाद्याच्या गटारी ते शहादा नगरपालिकेची हद्दवाढ इथपर्यंतचे सगळे मुद्दे मांडलेत त्यांच्या भाषणातून. तर यातून शहादेकर काय बोध घेतील का? त्यातून काय तुम्हाला मिळालं त्यांच्या भाषणातून? हे असे भाषणं तर आम्ही खूप ऐकलेले आहे. कारण मागच्या जेव्हा पंचवार्षिक झाली तेव्हा असं बोलले होते का ही नळपट्टी जी 2000 आहे ती आम्ही कमी करू असं पण बोलले होते, पण ती काही कमी झाली नाही. नंतर पाणी रोज देऊ हे पण बोलले होते, पण पाणी त्यांनी रोज पण दिलं नाही, 2 दिवसाआडच दिलेलं आहे पाणी. तर आता हे देवेंद्र फडणवीस जे येऊन गेले हे नुसतं बोलून गेले का करतील हे आता त्यांनाच माहिती. बाकी हे भाषणांमधून किती कामं होतात हे आपल्याला पण माहिती आहे का? भाषणं देऊन चालले जातात नेते लोक आणि कामं जसे तसे राहून जातात. पाणीपट्टीचा तुम्ही विषय करत होता. टँकर मुक्त शहादा कधी झालं तुम्हाला काय आठवतं? टँकर मुक्त शहादा 2012-13 साली झालंय. पण तेही जे त्या आधी नगराध्यक्ष निवडून गेले त्यांनी खूप मोठ्या त्यांच्या स्वतःच्या खर्च किंवा त्यांची स्वतःच्या निधी वापरून बोरिंगा वगैरे करून दिल्या, म्हणून शहाद्यात आज पाणी आहे. नाही तर पाण्याची खूप दुरवस्था झाली असते आमच्या शहाद्यात. पण तरी आज बी 4 दिवस आड आम्हाला पाणी, जे जिथं बोरिंग नाही आहेत त्यांना 4 दिवस आडच पाणी पुरवठा भेटत असतो. पाण्याची समस्या थोडी गंभीर आहे शहाद्यात. गेल्या पंचवार्षिक मध्ये काही गोष्टींचं रिन्युएशन झालं आणि त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न एका पार्टीने केला. काय वाटतं? रिन्युएशन झालं म्हणजे सुशोभीकरण झालं असंच म्हणू आपण त्याला. बाकी एकाच टाउन हॉलला सुशोभीकरण करण्यापेक्षा अजून एक दुसरा पर्यायी जर केला असता जास्त चांगलं राहिलं असतं असं आम्हाला वाटतं. एकच गार्डनला रिपेअर करण्यापेक्षा अजून एक दुसरं काहीतरी व्यवस्था लोकांसाठी केली असती तर अजून जास्त राहिलं असतं. आणि शहाद्यामध्ये नगरपालिका दवाखाना हा सगळ्यात मोठी समस्या आजच्या तारखेला. कारण लोकांना शहाद्या म्हणजे गरीब लोकांना तर तुम्हाला 200 रुपये खर्च करून तुम्हाला जावं लागतं, मोहिदाला जावं लागतं. आणि इथं काही तर साहजिकच काही कोणाला कुत्रा चावला हे चावला तर इथं नगरपालिकाच नाही, तर तो सगळ्यात मोठी समस्या आहे. टाउन हॉलमध्ये पूर्वी 600, 700, 800 लोक आरामात मावू शकतील अशी व्यवस्था होती. रिन्युएशन झाल्यानंतर त्याची अवस्था काय आणि तुमच्या आठवणीतला टाउन हॉल कसा होता? आमच्या आठवण्यात टाउन हॉल अतिशय छान होता. त्याच्या बाजूला वाचनालय पण होतं. आता जो टाउन हॉल बनला आहे अजून पण तिथं एकही कार्यक्रम झाला नाही किंवा ते अजून भाड्याचा तोर देण्याचंही सुरू केलं नाही, तर तो काही उपयोगातच नाही पडलेला आहे 4 वर्षापासून बांधून मी आम्हाला. त्यापेक्षा जी जुनी अवस्था होती त्याच पद्धतीत राहू दिला असता तरी चाललं असतं शहाद्याला. शहाद्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असायला हवं? काय वाटतं? शहाद्याचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आता थोडं अजून वाढीव पाहिजे आपल्याला. तिथल्या तिथे सगळं मार्केट आहे, थोडंसं वाढीव पाहिजे. आता बस स्टँडची समस्या खूप खराब आहे. बस स्टँड तरी थोडंसं डेव्हलप व्हायला पाहिजे किंवा पुढे दुसऱ्या ठिकाणी जायला पाहिजे. सगळ्यात जास्त हालत तर बस स्टँडची खराब आहे शहाद्यात. पावसाळ्यात तर तिथे जाणं पण मुश्किल होतं. तिथं शहाद्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे? शहाद्यामध्ये सगळ्यात पहिला मेन मुद्दा असा झाला आता का नगरपालिकेच्या समोर जी नगरपालिका आपण म्हटली जाते नगरपालिका, त्याच्याच समोर एवढी ट्रॅफिक असते का माणसाला एक 2 व्हीलर काढायला मशक्कत करावी लागते. म्हणजे नगरपालिकेने तिथं ते नो पार्किंग झोन करायलाच पाहिजे, कारण की तिथंच गाड्या उभ्या असतात आणि त्याच्यामुळे पूर्ण रहदारी ही बिघडते. शहाद्यात काही दिवसांपूर्वी देवाभाऊ येऊन गेले, शहादेकरांना आश्वासित करून सुद्धा गेलेत ते. तसंच लाडक्या बहिणींना सुद्धा त्यांनी आश्वासित केलेलं आहे. या सगळ्या पूर्ण सभेतून एक मतदार म्हणून तुम्ही काय बोध घेतला? बघा, देवाभाऊ आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आता त्यांच्याकडे सत्ता असल्यामुळे त्यांनी ते आश्वासन दिलेले आणि आपण इथून जे निवडून देऊ त्यांनी त्या सत्तेचा उपयोग घेऊन शहाद्याचं
एक व्यवस्थित काम कार्य करायला पाहिजे, तर त्याचा आपला काहीतरी फायदा होईल असं मला वाटतं. शहाद्याचे दोन्ही पक्षांचे जाहीरनामे स्पष्ट झालेले आहेत, तुमच्यापर्यंत पोहोचले सुद्धा असतील ते, तर त्यातून शहादेकरांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहेत का? हे त्यांच्यावर आहे. ते निवडून आल्यानंतर ते ती मनावर घेऊन काम करतात हे त्यांच्यावर आहे. आम्ही काही आम्हाला फक्त त्यांनी आता आश्वासन दिलेले आम्ही हे करू ते करू सगळं, म्हणजे लगभग सेमच आहे का भो गटारी सुधरवू, मग तुमचं दवाखानाच करू, हे लगभग जाहीरनामा सेमच आहे. पण निवडून आल्यानंतर कोण किती काम करतं हे त्यांच्यावरच आहे. आम्ही काही सांगू शकत नाही त्याच्यावर. शहाद्याचा शैक्षणिक दृष्ट्या कसा पद्धतीने विकास झाला? याच्या आधी शहादा शहरामध्ये शिकण्यासाठी बाहेरून पूर्ण देशातून पोरं येत होते, पण गेल्या काही वर्षापासून म्हणजे कॉलेजची व्यवस्था बी अशी होऊन गेलेली की पोरं आता कमी झाले आहेत. बाकी सर्वात जुनी जी म्युन्सिपल हायस्कूल आहे तिला काहीतरी डेव्हलप करायला पाहिजे, तिथं काही नवीन शिक्षक वर्ग यायला पाहिजे, काही वर्ग वाढले पाहिजे. तसं काही नगरपालिकेनं ठोस कामं केले जात नाहीये. तिला नवीन इमारतीमध्ये काही बदल केला जात नाही, जेणेकरून जो साधारण विद्यार्थी आहे किंवा साधारण कुटुंबाचा पोरगा आहे त्याला व्यवस्थित शिक्षण घेता यायला पाहिजे. पण तिथं पुढचं काही किंवा इंग्लिश मिडियमच्या काही तिथं लावायला पाहिजे काही क्लासेस वगैरे किंवा नवीन वर्ग चालू करायला, असं काही होत नाहीये. त्या दृष्टीने शिक्षणाला थोडा मागे पडत आहे शहादा. विकास म्हटलं म्हणजे शिक्षण आणि आरोग्य हे दोन मुख्य मुद्दे असतात. जसं आपल्या मूलभूत गरजा असतात त्यापैकीच मूलभूत गरजा या सुद्धा आहेत. तर आरोग्याच्या दृष्टीने शहादा कसं विकसित झालं पाहिजे? आता सध्या आरोग्याच्या दृष्टीने म्हणजे नगरपालिकेच्या दृष्टीने तर नगरपालिका शून्य आहे. आरोग्य म्हणजे कोणतीच सुविधा नाही नगरपालिकेकडून शहाद्याला. तर सगळ्यात मेन तर तीच आहे का कोणीही निवडून येऊ सगळ्यात पहिले त्यांनी दवाखाना व्यवस्थित करावा. कारण आम्ही स्वतः सरकारी दवाखाना अगोदर आम्ही तिथंच राहिलेलो आहे. सिंधी कॉलनीत राहायचो आम्ही जुना नगरपालिकेचा दवाखाना पाहिलेला आहे. तर त्या टायमाला तिथं पूर्ण अद्ययावत असा दवाखाना होता आणि आज तिथं म्हणजे बिल्डिंग पण नाही आहे. अशी दुरावस्था आहे शहाद्याच्या आरोग्याची. कालच गिरीश भाऊ सुद्धा शहाद्यात येऊन गेले. गिरीश भाऊंनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे शहाद्याच्या जनतेला सुद्धा. तर काय वाटतं, ही सगळी नेते मंडळी शहाद्यात येऊन आपल्याला आश्वासित करून जाते? तर तेच सांगतो, आश्वासन आतापर्यंत हजारो दिलेले आहेत पण कामं किती झालेले आहे हे कोणीच सांगू शकत नाही ना. आश्वासन जर 1000 दिले तर कामं 2 होतात. शहाद्याच्या पुढे एआयच्या माध्यमातून सुद्धा जाहीरनामा किंवा ते जे काय फ्युचर डेव्हलपमेंट करणार आहेत या गोष्टी मांडल्या गेल्या आहेत. तर तुमचा किती विश्वास आहे मतदार म्हणून त्या गोष्टीवर? एआयच्या माध्यमातून जे डेव्हलपमेंट दाखवली गेलेली आहे ती तर फारच भारी आहे. पण ती होण्यासाठी आता ती करण्यासाठी जे निवडून येणार आहेत त्यांची किती इच्छा आहे आणि त्यांनी जे दाखवलेलं आहे ते खरंच करून दाखवतील का हे त्यांच्यावर आहे. आता काय सांगू? अतिशय सुंदर कल्पना आहे ती आणि ती त्यांनी प्रत्यक्षात आणली तरच पुढच्या वेळेस ते इलेक्शनला सामोरे जाऊ शकतील. आणि जर नुसते आश्वासनं देऊन आणि ह्यावेळेस जोही नगराध्यक्ष बसेल ज्याची सत्ता येईल आणि जर त्यांनी त्याचे आश्वासन नाही पाळले तर त्यांनी पुढच्या पंचवार्षिकला उभं नाही राहावं, त्यांनी त्याच्या पक्षाच्या त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा. काय सांगाल, एआयच्या माध्यमातून जो जाहीरनामा तुमच्या समोर मांडला गेलाय तर त्यावर किती विश्वास आहे तुमचा? एआयच्या माध्यमातून जसं मांडले तसं जर साकार झालं तर खूपच सुंदर आहे आणि तसं व्हायलाच पाहिजे. ज्यांनी जे आश्वासन दिलेली नेत्यांनी तसं त्यांनी करायलाच पाहिजे. त्यांनी हे आमच्याकडे शहाद्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप सुंदर पद्धतीने एआयच्या माध्यमातून मांडलं गेलंय. काय वाटतं? एकदम सुंदर मांडले त्यांनी, दिसायला इतकं सुंदर वाटतंय का असं इच्छा होते का असं व्हायला पाहिजे. जसं आता नगरपालिकेसमोरचा रोड आणि दुसरा शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथला, आता तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा इतक्या तातडीने आणून ठेवला पण रोडची अवस्था काय आहे? त्या महाराजांच्या वरती तुम्ही एक लाईट सुद्धा लावला नाही, फक्त ठेवायचं म्हणून ठेवून दिला. याला अर्थ नसतं. याच्या पुढचेही काम करायचे असतात तर ते व्हायला पाहिजे. एक मतदार म्हणून उमेदवाराकडून काय अपेक्षा ठेवलेली आहे?
विकास एक मतदार म्हणून काय अपेक्षा ठेवली आहे? विकास म्हणून ठेवले आम्ही सर्व. उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे? जे त्यांचे काम आहे त्यांनी ते एकनिष्ठेने करावे. तुम्ही ज्याच्यासाठी तुम्हाला जनता निवडून देते ते कामं त्यांनी त्यांच्या पूर्ण निस्वार्थ बुद्धीने करावेत. मतदार म्हणून उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे? सर्व कामे व्हायला पाहिजे, विकासाचे कामे अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. एक युवा मतदार म्हणून काय अपेक्षा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो आता आणला गेला आहे. एकदम चांगली गोष्ट झाली शहाद्याकरांसाठी. पण जो रस्ता आहे शहाद्याची जी एंट्री आहे तीच खडखड दडदड राहते. त्याच्याने पब्लिकला बी आपल्यालाही त्रास होतो आणि ती धूळ माती खूप उडते तिथे. विकास व्हायला पाहिजे शहाद्याचा. काय वाटतं शहाद्याचा एक मतदार म्हणून काय अपेक्षा? अपेक्षा म्हणजे कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार? विकासाचा मुद्दा आहे, दुसरा तर काय मुद्दा नाही राहत. विकासाच्या मुद्द्याने आमचे जे कामं आहे आम्ही जे कामं घेऊन जाऊ किंवा आमची जी समस्या राहील ती सोडवा, तोच आमचा मेन मुद्दा आहे. तर शहादेकर फक्त आणि फक्त विकासाचा मुद्दा घेऊनच मतदान करणार आहेत हेच या चर्चेतून स्पष्ट झालेलं आहे. तर पुन्हा भेटूयात एका नवीन प्रभागात. तोपर्यंत नमस्कार. आईस कॅप्चर टीमसह मी नुपूर पाटील, नुपूर टीव्ही, शहादा.